चला तर एंजल, तुमचा शक्तिपात आणि आता तुमचं शेअरिंग बोला की सुलभाताई. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. खूप खूप ऊर्जा एकदम पोटात भरलाय, एकदम पूर्ण भरलाय असं वाटतं. एवढी ऊर्जा घेतली ना बापरे. भरपूरच एकदम वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जा एकदम आत्मसात झाली. एकदम बरं वाटलं. एकदम खूप खूप धन्यवाद सगळ्यांना. तुम्हाला सीमाताईंना पण धन्यवाद. सगळ्यांना धन्यवाद. इतकी ऊर्जा आली का बसरे बस सगळं भरलेलं असं वाटतंय. काहीच बोलायचं असं एवढं राहिलंच नाही. काही एवढी ऊर्जा भरून दिली आहे तुम्ही ना. आता त्याचा फक्त वापर करायचंच राहिलाय. करायचंय नक्कीच. भरपूर. थँक्यू छान. थँक्यू. भरपूर वापर करणार, खूप सुंदर वापर होणार आहे. ओके. खूप छान. नेक्स्ट. घाई करूया फक्त. आत्मा नमस्ते या- मॅडम. आत्मा नमस्ते. खूप छान वाटलं मॅडम. म्हणजे असं इतकं परिपूर्ण वाटलं की चला आपल्याजवळ सगळं काही आहे, आपण त्याचा वापर करायला हवा. आणि इतकं समृद्ध म्हणजे खूप काही ते सांगता पण येत नाही, एवढं छान वाटलं मॅडम. खूप खूप धन्यवाद. गुड गर्ल, बहुत बढ़िया. थँक्यू. नेक्स्ट. चला, माधुरी कुलकर्णीला बोलू द्या पहिले. त्यांचा माईक मग कुरकुर वाजतो. बोला माधुरी. नमस्ते सर्वांना. मॅडम खूप छान वाटलं. म्हणजे सगळी ऊर्जा आपल्या आतच आहे. खूप त्याचा अनुभव आला वेगवेगळ्या ऊर्जा घेताना. आणि आता खरं त्याचा जीवनामध्ये आपल्या जास्तीत जास्त जेवढा उपयोग करून घेता येईल तेवढा करून घ्यायचा आहे असं ठरवलेलं आहे. गुड गर्ल. बहुत आध्यात्मिक बढ़िया. आध्यात्मिक प्रगती त्यात तर पहिली आहेच आहे. आणि बाकी पण इतर जीवनामध्ये खूप उपयोग करून घ्यायचा, इतरांसाठी उपयोग करून घ्यायचा. येस. खूप सुंदर. खूप सुंदर. हा. चला नेक्स्ट. बोल, पटकन पटकन बोला. हा. मंजुश्री. मंजुश्री, हर्षा, दिव्या, वैजयंती आणि वैशाली. माईक सुरू करा मंजुश्री. ज्या टाळ. हा. पटपट शेअर करा. म्हणजे कसं आहे ना, मी म्हटलं ज्यांना जायचं आहे त्यांना पहिले संधी देऊ. होत नाही माईक सुरू. ज्यांचा होते त्यांनी करा. हा, बोला म्हणजे. आवाज नाही येत आहे तुमचा. हा. नाही ना, तो हेडफोन लावलाय तुम्ही, त्यामुळे नाही आवाज येत. तो हेडफोन काढून टाका. हम्म. काढला. हा. बोला. म्यूट आहे ना, तुम्ही स्वतःला म्यूट केलाय तोपर्यंत त्यांचा माईक सुरू होईपर्यंत दुसरे बोला ना. किती वेळ जातो रेकॉर्डिंग मध्ये तसा. मॅडम. हा. बोला हर्ष. आत्मा नमस्ते मॅडम. खूप छान वाटलं. आणि प्रत्येक कलरची ऊर्जा दिसली की आपण आपल्यामध्ये जात आहे असं. आणि हं, नंतर पालक देवतूत जाताना एकदम निळा, डार्क निळा प्रकाश पूर्ण भरलेला होता. खूप हं, छान वाटलं मॅडम. हं, हं. हो. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप सुंदर. बाकीच्यांनी माईक सुरू करून ठेवा. हा, तुमचे माईक सुरूची व्यवस्था करून ठेवा फक्त. हा. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. खूप सुंदर एक वेगळं विश्व असं दिसत होतं, विश्वामध्ये आपण गेलोय. आणि एक स्पेशल असं मला वाटलं की मी म्हणजे असं त्या विश्वामध्ये तर होते, पण थोड्या वेळासाठी असं घरामध्ये ना एक सुंदर असं छान डॉगी माझ्या घरामध्ये आलंय. आणि इतकं इतकं छान प्रेमाने ते बसलंय ना समोर, आणि असं म्हणजे खूप छान गोड बसतंय. ते खूप विशेष अनुभव आला. माझ्या अंगावर शहारे येत आहेत. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप सुंदर. बहुत आत्मा बढ़िया. नमस्ते. हा. आत्महत्या नेक्स्ट. सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते. असं वाटत होतं की पालकांसोबत आपण गेलेलो आहोत आणि लहानपणापासून ती ऊर्जा आपल्याकडे आहे. पण आज पूर्ण परिपक्वता आली आहे. खूप छान वाटतं. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान अनुभव आले. नेक्स्ट. आत्मा नमस्ते. हा. केतकी. हं. खूप सुंदर ऊर्जा जाणवली. म्हणजे इंद्रधनुष्याच्या सगळ्या साती रंगांची उधळण होत होती असं वाटत होतं पूर्ण शरीरात. आणि छान. गोल्डन प्रकाश तर खूपच जाणवला. खूप सुंदर ऊर्जा जाणवली. बढ़िया. नेक्स्ट. मॅडम, नमस्ते. वैजयंतीला तुम्ही जेव्हा बोलू दे, बोलत नंतर मानसी तुम्ही बोला. हा.
ऊर्जा तर खूप जाणवली मॅडम. आणि प्रेशर खूप पडत होतं सहस्रार चक्रावरती. हं. खूप छान वाटलं. आणि ब्ल्यू कलरचा खूप प्रकाश जाणवत होता. बोलावंसं वाटत नाही, खूप भरल्यासारखं वाटतंय. येस येस, खूप छान वाटतंय. खूप सुंदर. हं. नमस्ते. मानसी काय म्हणत होत्या? बोला. हा, जेव्हा तुम्ही बोलत होतात ना ऊर्जा ग्रहण करा, हं. त्यावेळेस पूर्ण अंग शहारत होतं आणि असं म्हणजे असं वाटत होतं की म्हणजे भरपूर अशी ऊर्जा आतमध्ये प्रवाहित होते. पूर्ण कंपन आतमध्ये होत होतं. छान, मस्त, खूप छान. नेक्स्ट नमस्ते मॅडम. उज्ज्वला. उज्ज्वला नंबर लावला. हा, खूप छान वाटलं मॅडम. सगळ्या देवांचं वगैरे दर्शन झालं आणि म्हणजे खूप असं शहारल्यासारखं झालं सगळं. आज तो आणि पालकांच्या अपूर्णतेचा भाव पूर्ण केला. हो हो मॅम. आणि आणि मेन म्हणजे जरा मला दुसरा एक अनुभव 4 वेळी झाले. आणि मला असं म्हणजे पालक येऊन उठवल्यासारखं झालं. म्हणजे उज्ज्वला उठ असं आवाज आला मॅडम एकदम. आणि मी अशी जागी झाले. मी बघायला मी माझा अलाराम 4-5 आहे. आणि मी म्हणलं हो असं उठ म्हणजे हो म्हणले. आणि मोबाईल पाहिला तर 4-20 झाले होते. आज दृष्टांत आहे मॅडम एकदम असं म्हणजे हे. आणि ते आवाज पुरुषाचा होता मॅडम. म्हणजे असं अच्छा. उज्ज्वला असा आवाज आला. हो. हं. खूप खूप छान. सुंदर. हो मला सुद्धा शहारे आले खूप जास्त. हो. आणि मी ते स्वप्न आहे का म्हटलं कसे जागेच झाले. आणि बघितलं आणि मोबाईल पण पाहिला. 4-20 झालं होतं मॅडम सकाळी. म्हणजे आयुष्यामध्ये असलेली अपूर्णता ती परिपूर्णता झाली की नाही झाली? हो आणि आता पावलोपावली त्या गोष्टी कशा पूर्ण आहेत ना, हा तुम्हाला अनुभव येणार आहे. हा उज्ज्वला, बघसाल तुम्ही. खूप सुंदर, खूप धन्यवाद. सुंदर. माझं बाळ पण उठलं नाही. मध्ये मध्ये पाहत होते थोडस उठला का पण म्हणजे तो पण करू दिला व्यवस्थित. छान, हो. मस्त. नेक्स्ट. मॅडम मला प्रकाश जाणवला. हा, बोला विशाल. मला असा प्रकाश जाणवला, खूप छान वाटलं, खूप छान फील झालं. ओके, मस्त. नेक्स्ट. नमस्ते मॅडम. मी हा, राजश्री. हा, मी जेव्हा मेडिटेशन सुरू होतं तर मी अशी बसलेली होती आणि मला फार स्टार दिसले होते मोठे मोठे. एवढीच पूर्ण शरीराची चारी पांढरे खूप शुभ्र सुंदर, स्टार. मस्त. नेक्स्ट. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ज्यांनी माईक सुरू केलेला आहे ते बोलून घ्या ना पहिले. संगीता करात, कृष्णा दादा. मी हा, बोला. सुमनताई. हा, खूप छान अनुभव आला मॅडम. सुरुवातीला तुम्ही ते पालक एंजल म्हणजे तुम्ही आता हे घ्या ऊर्जा घ्या असं म्हणलात ना, तेव्हा एकदम थंड हवा आली मला. आणि डाव्या पायाला स्पर्श झाला हवेचा. म्हणजे वरी कुठं नाही झालं पण पायाला स्पर्श झालं हवा. आणि त्यानंतर वेगवेगळ्या कलरची ऊर्जा दिसत होती. म्हणजे पूर्ण आज्ञाचक्रामध्ये वेगळं खूप जास्त वेळ सोनेरी कलरची ऊर्जा टिकून राहिली. एकदम गोल्डन कलरची ऊर्जा दिसली. आणि म्हणजे प्रत्येक अनुभव जस तसं छानच वाटत गेलं. म्हणजे एवढा हवेचा स्पर्श थंडगार झाला तेव्हा ना वेगळंच अनुभूती आली. आणि छान वाटलं मॅडम. पूर्ण असं मन असं म्हणजे एकदम कसं ते हे झालं होतं की म्हणजे असं शांत वाटत होतं ते अनुभव. ते पालक आपल्याला घेऊन जात आहेत देवदूताकडे. ते मध्ये जाते वेळेस एक असं कमान दिसली हिरवी हिरवी वेल. आणि त्याला पिंक कलरची फुलं दिसले मला. पांढरे फुलं मी इमॅजिन केले पण नाही दिसले. पिंक कलरचे असे मोठे मोठे फुलं होते. आणि कमान होती. आतमध्ये गेल्याच्या नंतर तिथपर्यंत जाणवलं. मग पुन्हा नंतर नाही काही जाणवलं. एवढं जाणवलं मला. छान, मस्त. हा, खरात ताई. आत्मा नमस्ते सर्वांना. ताई, हं, पिंडी बोला ते बोला. ब्रह्मांडी. आत्मा नमस्ते. हा, बोला ना, बोला. हं, पिंडी ते ब्रह्मांडी. जे ब्रह्मांडाचे तेच आपल्या पिंडाचे, पण येस. त्याची आपल्याला ओळख नव्हती.
आता तुम्ही ते एकरूप करून दिलं आणि त्याची जाणीव करून दिली आणि हे सुरू असताना म्हणजे याच्यात खूप असं गोल 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 व्हायब्रेशन होत होती आणि डाव्या पायाला थोडेसे झटके लागल्यासारखे होते. बर. खूप खूप धन्यवाद ताई. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप आत्मा छान. नमस्ते. आत्मा नमस्ते. पालक देवदूत आपल्या सोबत आहेत आणि खूप वर्षानंतर बोट धरून आपल्या वडिलांनी जणू आपल्याला स्वर्गात ते घेऊन गेलेत आणि तिथे सर्व आर्क एंजल्स त्यांची भेट घडवून दिली आणि असा फुलांचा वर्षाव सप्तरंगाची उधळण आपल्यावर होते. खूप छान वाटलं आणि तिथून निघू नये असं वाटत होतं. तिथेच बसावं. खूप छान वेगळ्या दुनियेत वेगळ्या विश्वात गेल्याचा फील झाला. खूप खूप धन्यवाद. खूप छान. मिनल पतंगे. आत्मा नमस्ते मॅडम. हं. छान म्हणजे कलर्स दिसले डोळ्यासमोर, इमॅजिन केलेले एंजल्स दिसले, क्राऊन वगैरे घालून वगैरे छान दिसलं. सुंदर. आपल्याला इमॅजिन करण्याचीच गरज नाही पडत. आपोआप सगळ्या गोष्टी घडत जातात. हो ना? हा ऍक्च्युली क्राऊन वगैरे दिसले. थोडे वयस्कर वगैरे असे एंजल होते, क्राऊन वगैरे घालून विंग्स होते त्यांना वगैरे, छान असं. छान खूप छान सुंदर. झालं, सुंदर झालं. कृष्णा सर. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम, सुंदर अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे. विमानामध्ये सोनेरी असं विमानामध्ये बसून आई वडिलांसमोर वर गेलो आहे असा मला अनुभव आलेला आहे. आणि जात असताना मध्ये अनेक प्रकारचे सुंदर फुलांचे ताटवे असं असं वाटत होतं की जणू काही एखाद्या सुंदर अशा निसर्गाचा रम्य हे आपण प्रवास करत आहोत. आणि ज्या वेळेला आपण त्या कमानीमधून आत गेलो त्यावेळेला मला त्या ठिकाणी प्रत्यक्ष दुर्गा माता पहिली उभी आहे असं मला दिसलं. म्हणजे ते लाल कलर मध्ये आज हे आहे ना, लाल कलर मध्ये दुर्गा माता उभी आहे असं मला प्रत्यक्ष दिसलं. आणि त्यानंतर मला बाकीचे सगळे हे एंजल्स मला दिसले सगळ्यांनंतर. खूप चांगल्या प्रकारचा अनुभव आला आज. मस्त. नेक्स्ट. कोणीतरी माईक सुरू केला होता पण मी बंद केलाय. हा, सीमा. हा. आत्मा नमस्ते मॅडम. हा. मला पण आज खूप छान अनुभव आला. कधीच आला नव्हता असा अनुभव आज आला. हा. आणि अक्षरशः माझे रस्ते मोकळे झालेत. आणि असा प्रकाश पडला की क्लिनिंग कसं होतं आणि वरून प्रकाश पडलेला आहे निळसर कलरचा. आणि मी कोणाचं तरी बोट धरून निघालेली आणि परत अचानक सोडलं आणि असं विश्व दिसलं की मला बोलता पण येईना झालं, इतकं छान जाणवलं. आणि काहीतरी वेगळं होणार आहे आयुष्यात असं मला गॅरंटी आहे. नक्कीच. खूप धन्यवाद मॅडम तुमचे. नक्कीच. खूप छान. काहीतरी छान होणार आहे हे खूप महत्वाचं. नेक्स्ट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. खरंच खूप सुंदर अनुभव आज पण. त्या दिवशी जसा अनुभव त्याच्यापेक्षा आज इतका सुंदर की जेव्हा मॅडम तुम्ही ते आपण टेरेसवर जातो वरती आणि जेव्हा विमानात बसतो ना तेव्हा ऍक्च्युली तेव्हा आणि परत येताना या दोन्ही वेळेस माझी जी बॉडी आहे ती आतनं असं करंट लागल्यासारखं काहीतरी होत होतं. एकदम शुअर होत होती बॉडी. आणि जसं आपण एखाद्या नळाखाली उभं राहतो पाण्याच्या धो धो तसं सहस्त्रार चक्रावर एकदम जोरात काहीतरी येतंय प्रकाश हे दिसलं. आणि सगळे देवदूत म्हणजे जिथे गेलो तिथे ते इतकं सुंदर दृश्य होतं की मी काहीच कल्पना करू शकत नाही. मी अजूनही म्हणजे ब्लँक झालेली आहे. काही सुचत नाहीये मला की काय बोलायचं. पण ते इतके पंख वगैरे इतकं सुंदर दिसत होते देवदूत वगैरे सगळे. आणि परत येतानाचा जो अनुभव आहे तो पण खूप सुंदर. आणि माझ्या गुरूंच्या चरणावर आज मी अभिषेक केलेला आहे माझ्या नाईलाजकडून. एवढं मला खूप सुंदर सुंदर अनुभव आलेले आहेत. खरंच खूप खूप थँक्यू मॅडम. खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि म्हणूनच सुरुवातीला मी ज्यांना बोलायला सांगितलं ना तर त्यांना सुचत नव्हतं काय बोलायचं. त्यांना ते कारण शब्द फुटत नाहीत लवकर. हो ना. सुलभानी प्रयत्न केला छान.
पण बाकीच्यांना बोलता येत नव्हतं, त्यांना व्यक्त होता आलं. खूप छान. नेक्स्ट. बोला. पटकन माईक या नेक्स्टच्या मध्ये ना जो वेळ जातो तो जाऊ देऊ नका, कारण मग व्हिडिओ लांबत जातो आपला. प्रतिभा पाटील. आत्मनमस्ते मॅम. खूप छान अनुभव आला, वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं आणि तिथनं यावंसंच वाटत नाही होतं. असं खूप छान फुलं वगैरे पण दिसली आणि मला आज खूप कलर दिसलेत, वेगळे वेगळे कलर दिसलेत आणि खूप असा शांततेचा अनुभव आला. मस्त. खूप छान. नेक्स्ट. आत्मनमस्ते मॅम. कोण बोलते? प्रतिभा सुतार. आत्मनमस्ते मॅम. हा, आत्मनमस्ते सर्वांना. व्हिडिओ तर सुरू करा. हा, बोला. आत्मनमस्ते सर्वांना. मॅडम काय कार्पेट ते विमान आणि तिथं आपण गेलो ते एंजल त्यांचे पंख म्हणजे पूर्ण छानच्या पण पलीकडे इतकं इतकं छान आणि इतकं चांगलं वाटत आहे की काय बोलावं आणि काय काय नाही हे समजत नाही. आणि पूर्ण ऊर्जा पूर्ण एंजलची आपण शक्तिपात घेईपर्यंत सहस्रार चक्र एनर्जेटिक राहिलं म्हणजे पूर्ण ऊर्जा शरीरात भरल्यासारखं वाटते. आणि आता तर असं वाटते की सर्व समस्यांची चाबीच तुम्ही आम्हाला म्हणजे जाणीव करून दिली की ती चाबी तुमच्याकडेच आहे, तुम्ही फक्त आठवण करा आणि पूर्ण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. धन्यवाद मॅडम, अंतर्मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व याचे पण धन्यवाद. थँक्यू. खूप धन्यवाद तुम्हाला, खूप धन्यवाद. प्रतिभा सुतार कुठे आहे? विना शेअरिंगच्या गेल्या. हा, काय हरकत नाही. नेक्स्ट. खूप धन्यवाद दुर्गा, खूप धन्यवाद. हा, चला घाई करूया. ओके, पूजा. आत्मनमस्ते ताई. सर्वांना इतकी ऊर्जा मिळाली की बोलता पण येत नव्हतं आणि त्याच्यातून बाहेर पण येता येत नव्हतं लवकर, की वाटत होतं की असंच बसावं. आता असं वाटतं की कधीच आपल्याला कधी कोणत्या गोष्टीत काळजीच करायला नको, घाबरायलाच नको, की आपल्याकडे सगळं काय आहे, आपण सगळं काही निभावून येऊ शकतो ह्या गोष्टीतून. इतकी इतकी ऊर्जा शरीरामध्ये निर्माण झाली आणि आपल्या स्वतःमध्ये झालंय की पण कुठेच काही कमी पडणार नाही. नाही पडणार. खूप 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 भासली आज, म्हणजे असं वाटत होतं की उठूच नाही, की शांत बसून राहावं असं वाटत होतं. खूप सुंदर ऊर्जा मिळाली. थँक्यू थँक्यू. खूप छान, खूप छान. बोला. नेक्स्ट. नीलम. नमस्ते मॅडम. आता नमस्कार. आई वडील मध्ये आम्ही आणि लहानपणीची अगदी मी होऊन अगदी चालली अशी आकाशामध्ये आणि आकाश खूप सुंदर असं आकाश दिसलं आणि त्याच्यामधून काहीतरी ऊर्जा येते असं जाणवत होतं आणि अगदी हाताला आहे ना असं जड वाटायला लागलं. इतकं सुंदर वाटलं. आणि आहे ना 2 दिवसापासून मॅडम मला आहे ना अगरबत्तीचा स्मेल येतोय. म्हणजे मी अगरबत्ती लावतच नाही, पण इतकं सुंदर काय माहिती संध्याकाळच्या वेळेला असा एक स्मेल येतोय, छान वाटतंय. अच्छा, खूप. आत्मा नमस्ते. आणि आता तुमच्या वडिलांची तब्येत कशी आहे त्या दिवशी? हो, बरी आहे, बरी आहे. ओके. म्हणजे आता चालायला लागले आहेत. हा, थोडे थोडे. मस्त. आधी कोण? प्रियंका. कोण राहिलं शेअरिंगचं? व्हिडिओ सुरू करा. हा, घाई करा ना, माईक सुरू करा, घाई करा. हं. आत्मनमस्ते सर्वांना. आत्मनमस्ते मॅडम. ज्यावेळेस मी आज मेडिटेशनला बसली ते सगळे आपले जे देवदूत धरून जात होते विमानापर्यंत तेवढं पूर्ण मला कळालं. पूर्ण अंग माझं जडजड पडलं आणि हातामध्ये हे सगळं मुंग्या आल्यासारखं असं वाटलं फक्त. बाकी दुसरं काहीच नाही. पण असं समजत होता, आवाज येत होता, पण असं जाणवत नव्हतं काहीतरी. ओके. पूर्ण अंग असं जड पडलेलं होतं. हा, म्हणून म्हणून तसं होते. अंग जड पडलं की मग ते आपल्याला तसं जाणवत नाही. ओके, काहीच खूप. जाणवत. हा, मग पण असा पांढरा प्रकाश दिसला होता जातो मग थोडासा. ट्रान्समध्ये गेल्यानंतर मग आपल्याला काय झालं हे समजत नाही आपल्यासोबत. हं? हं. छान ध्यान लागलं म्हणावं. याला पण
छान ध्यान लागलं म्हणावं. हं? हो मॅडम. आत्मा नमस्ते बोला. आत्मा नमस्ते सर. मॅडम मी थोडी उशिरा जॉईन झाली, पण जेव्हाही जॉईन झाली तुम्ही पहिलं नाव घ्यायला सुरुवात केलं त्याच्या 2-3 मिनिटं आधीपासून मी जॉईन झाली. पण मग एकदम चेहऱ्यावर स्माईल आली, आनंद वाटला आणि ऊर्जा वरून येत होती. सुरुवातीला तुम्ही जेव्हा 2-3 ते नावं घेतले की नाही त्यावेळेस पंख, सोनेरी प्रकाश वगैरे सर्व दिसलं. आणि नंतर मागून मग काही जास्त वाटलं नाही म्हणा, पण छान वाटलं. तरी पण मेडिटेशन होईपर्यंत, पूर्ण होईपर्यंत खूप छान वाटलं. पण आधी जो आपण सुरुवातीला पहिला शक्तिपात घेतला होता की नाही, त्या दिवशी शक्तिपात झाल्यानंतर 1-1.5 तासानं मी डोळे उघडे होते आणि मी बसलेली होती. तेव्हा म्हटलं मॅडम एकदम अशी माझ्या जवळ कोणीतरी आहे मला असं वाटलं. आणि एकदम थंड वाटत होतं. हळूहळू ती ऊर्जा आली आणि माझ्या सहस्रार चक्रामधून आतमध्ये पूर्ण हातामधून अशी पायापर्यंत गेली. तेव्हा एवढं छान वाटलं मॅडम. शक्तिपात झाल्यानंतर 1-2 तासांनी असं झालं. तर तो एक अनुभव चांगला आहे. आणि परत काल रात्री पण मी बसलेली होती, तेव्हा मी एकटी असते तेव्हाच मॅडम मला असं वाटतं की कोणीतरी आहेच जवळ. असंच वाटून राहिलं. तर 2-3 दिवस झाले असंच होऊन राहिलं. आहे तर ना ती, काळजी करू नका. काल हं. काल मला रात्री थोडंसं ऍसिडिटी सारखं होत होतं. किंचित थोड्या प्रमाणात. तर एकदमच माझा असा श्वास मोठा झाला आणि ते निघून गेलं सर्व. मी फक्त म्हटलं हा मला त्रास होऊन राहिला असं मला जाणवलं. ते थोडं त्रास जाणवला. नंतर मग असं वाटलं की नाही पूर्ण खालून ती ऍसिडिटी निघून गेली अशी. उष्णता जशी की खालून निघून गेली. हे वेगळा एक अनुभव, खूप वेगवेगळे अनुभव 2 दिवस झाले येऊन राहिले मला आधीपेक्षा. मस्त. खूप छान, खूप छान. करुणा. मॅडम मला पण छान वाटलं. आणि तेवढं नाही, पण मला वाटलं की मी ऊर्जा ग्रहण म्हणजे आतमध्ये ऊर्जा जाते आहे, कारण सहस्त्रार चक्र खूप म्हणजे असं भारी झालेलं होतं. आणि माझं हृदय चक्र खूप असं फास्ट फिरत होतं गोल गोल करून. आणि मॅडम पण मला प्रत्येक चक्राला असं थोडा थोडा त्रास होत होता, पण म्हणजे असं घ्यायला. व्हायब्रेशन होत होते. व्हायब्रेशन. आणि मी धूप लावलेला होता, पण मला धूपचा तर वास येत होता, पण मला इतका वेगळा वास आला मॅडम थोडा वेळसाठी, खूप वेगळा असा. कशाचा आहे माहित नाही, पण खूप वेगळा. बस चांगला की एवढंच खराब? जाणवलं. छान वास आला, पण असा वेगळाच आला. ठीक आहे. हा, येतो कारण एंजल्स मी तर सांगितलं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्यांची अनुभूती होत असते. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप मस्त, खूप छान. थँक्यू मॅडम. अगदी तुमचं सगळ्यांचं खूप धन्यवाद, खूप स्वागत. आणि असंच मस्त ऊर्जावान राहा आणि बिनधोक राहा या जगामध्ये जगत असताना. हो की नाही? आता नाही बोलूया जास्त, पण एवढं मात्र नक्की सांगते की बिनधोक राहा. ऊर्जा आपल्या सोबत आहे. हे ब्रह्मांड आपल्या सोबत आहे की नाही? सगळं अनुभव एका एका अनुभवामधून अधिक आपण आता पुढे शिकत जाणार आहे. अनुभव येतील आपल्याला विशेष. आपण एखादं काम हातामध्ये घेतलं की त्याला कशा प्रकारे आपल्याला मार्ग मिळतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सुंदर प्रकारे आता येणारच अनुभव. पुढच्या आयुष्य आता तर ऊर्जा ग्रहण केली आहे. ऊर्जा ग्रहण केल्यानंतर याचा जो चांगल्या कार्यासाठी उपयोग होईल, ते तर खूप वेगळंच असेल. हो ना? हो ना सुलभाताई? हो मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्हाला असं कल्पना पण नाही केली होती की एवढं तुम्ही कसं करू शकता. एकदम मीटिंग सगळे पालक सगळे देवदूत सगळे बसले आहेत आणि त्यांच्या बरोबर आम्हाला बसवलं तुम्ही. त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि एवढी छान ऊर्जा आपल्याला मिळाली आहे ना, भरपूर त्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला. खूप खूप आनंद वाटतो. खूप खूप तुमचं किती धन्यवाद. मला कल्पना पण नव्हती एवढं सगळं देणार ह्या कोर्स मध्ये. मला खूप आनंद वाटला. मला खूप बरं मला वाटलं. सांगितलं होतं की एका कोर्सच्या एनर्जीमध्ये तुम्हाला पूर्ण कोर्स मिळणार आहे. आणि झाली की नाही ती सुरुवात सांगा. खूप खूप हो, भरपूरच. एवढं वाटलं पण नव्हतं एवढी ऊर्जा मिळणार एका कोर्स मध्ये. खरोखर मॅडम खूप धन्यवाद तुमचे.
आणि एवढ्या आम्हाला एवढ्या लेवलला नेऊन सोडला सगळ्या पालक देवदूत तर बापरे बापरे सगळे. आणि त्यांच्यामध्ये आम्हाला बसवलात तुम्ही. खरोखर म्हणजे धन्य आहे आम्ही सगळेजण. मला असं एकदम ते फिलिंग वाटत होतं एवढ्या मीटिंग रूम मध्ये आम्ही बसलोय सगळे पालक देवदूत सगळे बसले आणि त्यांच्या बरोबर आम्ही बसलोय म्हणजे किती आमचं लेवल तुम्ही वाढवलाय मॅडम. खूप एकदम पण चारही येतात. ती ऊर्जा ना आपण ती आहे ना, ती घेण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे ते सगळेजण इथपर्यंत आले आहेत ना. हा हा मॅडम ते तर आहेच. तुम्ही सगळेजण इथपर्यंत आले, तुम्ही ते पुढचं पाऊल टाकलं कारण तुमच्यामध्ये ती घेण्याची क्षमता आहे. तर तुम्ही एवढं दिलत ना आम्हाला एवढं नेऊन क्षमता तर आमच्यामध्ये पण तुम्ही आम्हाला त्या लेवलला घेऊन गेलात एवढं ते त्याच्यासाठी तुमचे खूप धन्यवाद. त्या नक्कीच. तिकडेपर्यंत आम्हाला घेऊन गेला तेवढं बस सगळे एवढे कधी कल्पना पण नाही केली एवढ्या सगळ्या देवदूता पालक देवदूता आम्ही बसणार असं कधीच आम्हाला वाटलं नव्हतं ना. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही आम्हाला नेऊन ठेवला म्हणजे किती भाग्यवान आम्ही पण आहे. आणि तुम्ही त्याला त्याच्यात तुम्हाला तर कोटी कोटी प्रणाम. खूप धन्यवाद तुमच्या प्रेमाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 खूप खूप धन्यवाद. मॅडम मला तर अशी थंडी कशी भरून आलेली. खूप थंडी आणि असं वाटलं विमानातच मी बसलेली आहे. अक्षरशः असं वाटत होतं. विमानात बसलेली आणि पूर्ण खाली असं आकाश असं पूर्ण दिसते. एवढं बरं वाटलं. खूप बरं वाटलं मला खूप. इच्छा होती अशी विमानात केव्हा तरी बसावं पण आज मला असं बसल्यासारखंच वाटलं. बसले असंच वाटलेलं. आणि एवढी थंडी मला खूप थंडी भरून आलेली. खूप आणि मस्त. मॅडम सकाळी शक्तिपात करते वेळेस मला कसं तरीच होत होतं. एवढं कसं तरीच होतं की मी आंघोळ केली नाही तेव्हा की काय माहित नाही. सकाळी मला मेडिटेशन, अक्षरशः मॉर्निंग मेडिटेशनला हो असते. पण होऊ शकते मी आज एखाद्या वेळेस. आंघोळ नाही केली सकाळी. होत मग काही नाही एवढं होत. कसं तरी आंघोळीचा झालं. प्रश्न नसतो. आंघोळीचा विषय नसतो शेवट कधी. ओके. पण शेवट तुमच्या मला मनात एवढं अस्वस्थ नसेल, झाली. हा, ऊर्जा ग्रहण करण्याची ती क्षमता किंवा आपण एखाद्या वेळेस तब्येत मात्र आंघोळीचा काही प्रश्न नाहीये. काळजी करू नका. आणि मी असे अस्वस्थ झालेलं पूर्ण अस्वस्थ. शेवट मी सकाळी हेडफोन कानाला लावले आणि झोपून घेते. एवढं कसं तरीच झालेलं मला. सकाळी ना खूप मॉर्निंग काय तरीच मेडिटेशनला, झालं. देवी हा मेडिटेशनला हो काय हरकत नाही. होऊ शकते एखाद्या वेळेस. ओके. खूप खूपच असं काय पण अक्षरशः आज काय बसलेलं असं काय वाटायला म्हटलं लागलं. दर्शना, काय म्हटलं? अक्षरशः मला असं वाटलेलं विमानात बसावं अशी इच्छा होती माझी. आज अक्षरशः मी विमानात बसले असं वाटलं मला. खाली बघते खाली आकाश दिसतो असं मला खूप छान वाटलं. खूप खूप म्हणजे खूपच छान वाटलं. नक्कीच. मध्यंतरीच उठली मी छोटी उठली हा, मध्यंतरीच उठून गेली पण काय हरकत हे नाही. चालू होतं समजा. तुम्ही आता कालच्या सेशन मध्ये रात्री पाहिलं, विचारलं ना, हे ऐकलं ना कालच्या सेशन मध्ये, की हो बाळांना वागवणे ही सुद्धा भक्ती आणि ही सुद्धा ईश्वर पूजा आहे. तुम्ही जे काही जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे सध्या, ही ईश्वराची पूजा करतो आहे असे म्हणून करा. हं? हो हो त्यामध्ये तुम्हाला हो हो आनंदही मिळेल आणि बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं जणू काही तो ईश्वर आहे, ताना आहे माझ्या मांडीवर, हो ना. आहे की नाही, असं म्हणत त्याला हो 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 ना, त्यांना पण तिला पण नशीब छान लागतं. वाटलं. हो 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 तिला मॅडम. पण आवडलं. तिला माहिती नव्हतं पण तिला आपोआप समजलं की नाही माझ्याबद्दल बोलतायत. आणि मॅडम काल मला माहित पण नव्हतं 9 वाजता आपलं सेशन आहे असं. मग मुलगा बोलला मी सुट्टीला घेऊन जातो तिकडे. तर बोलले अरे आज नाही आहे राहू दे. नाही घेऊन जातो. आणि अचानक मी मोबाईल बघितला आणि मी लगेच छान तयारी केली आणि हिला घेऊन गेलेलं माझं छान झालं मेडिसिन पण. मस्त. सेशन खूप छान सुंदर. झालं. अशी नाही होत. ठीक आहे, मनाची शरीराची अवस्था असते. आपली झोप आरामाची पण आपल्याला गरज असते. त्यामुळे ओके. चला मंजुषा, तुम्ही होते हजर? नमस्ते मॅडम. आत्ता नमस्ते. थोडस हे झालं मॅडम, शेवटचं राहिलं माझं. हा मला उठावं लागलं मध्येच. हा, पण तेच खूप मला छान पण होता विचारायचं एकंदरीत होतं. अनुभव. शेवटी नव्हत्या तुम्ही. बरं. म्हणजे ती ऊर्जा सगळी ग्रहण करता आली. 7-8 पर्यंत ते होते ना एंजल्स,
तोपर्यंत होते मी. मग नंतर मला हे जायचे होते म्हणून मग काय नाही हरकत जावं नाही. लागलं आपण चहाच्या दुकानाला. तुम्हाला दोघा तिघांना जे आहेत त्यांच्यासाठी उद्या परवा एखाद्या वेळेस दुपारचा वेळ काढू आपण. ओके. तुम्ही अनघा, आपल्या त्या सुलभा आहे ना सरदेताई, त्यांच्यासाठी काढूया वेळ. ओके. कालच्या सारखा. चला, चालेल. काही हरकत नाही. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना, अगदी मनापासून धन्यवाद. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके. की तुम्हाला शक्तिपात देत असताना मला सुद्धा आनंदी आनंद सर्वीकडे. बस शब्द नसतात ऊर्जेबद्दल बोलायला, हेच खरी गोष्ट आहे. हे शब्दांमध्ये नाही मांडता येणाऱ्या गोष्टी असतात. आपण प्रयत्न करतो शब्दांमध्ये सांगायच्या. प्रत्येकाची अनुभूती ही वेगळी असते. है ना. खूप धन्यवाद. खूप खूप